सकाळी 7 पासून दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात। राज्यातील सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, अमरावती, बुलढाणा, अकोला, हिंगोली, नांदेड, परभणी येथे मतदानाला सुरुवात। सकाळी 11 पर्यंत राज्यातील 10 मतदारसंघात झाले 23% मतदान। सोलापुरात मोदी व इतर काही भागातील मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रिया रोडावली। राज्यातील 10 मतदारसंघात मतदाराचा चांगला प्रतिसाद। माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अस्तित्वाची लढाई। सोलापुरात सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, जय सिद्धेश्वर महास्वामी, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख अस्मिता गायकवाड, मनोहरराव परिवाराचे मार्गदर्शक श्रीकांत मोरे आदींनी बजावला मतदानाचा हक्क। पाण्याचा प्रश्न तो विजन घेऊन निघालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे IT पार्क इथं निर्माण करण्याकरता म्हणून जे सोलापूरचं छोटं एअरपोर्ट आहे ते बदलून बोरामणी या ठिकाणी इंटरनॅशनल एअरपोर्ट करण्याकरता जी जागा 2000 एकर घेऊन ठेवलेली आहे ती सुरू करून इथं IT पार्क करता खुली करावी जागा, अशा प्रकारचं आमचं विजन आहे आणि ते करू। तरुणांना नोकऱ्या, सत्ताधाऱ्यांना जो उमेदवार होता तो बदलावा लागला, मोदींच्या सभा झाली आणि एक धर्मगुरूला उतरावं लागलं। दुसरीकडे मोदी साहेबांना ही भीती वाटली की सोलापुर में ये उनका उम्मीदवार बदलना ही होगा, नहीं तो शिंदे के साथ फाइट करना बहुत डिफिकल्ट होगा। बाकी जे इतर कॅन्डिडेट आहेत सगळ्या कॅन्डिडेटची तुलना करा आपण, आणि कोणी किती काम केलंय, कोणी किती दिवस सोलापुरात राहिलंय कामाच्या आधारावर, आणि कोण फक्त धर्माच्या आणि जातीच्या आधारावर मतदान मागतं हे चित्र खरं तर स्पष्ट आहे। म्हणून मी मतदारांना पण आवाहन करते की एका मजबूत सोलापूरसाठी, मजबूत देशासाठी आपण योग्य तो निर्णय घ्या। चांगल्या रीतीने जोशात सुरू झालेला आहे। या ठिकाणी शरदचंद्र प्रशालेमधील केंद्र क्रमांक 102 हा या मतदारसंघामध्ये महिला कर्मचारी असलेला सखी मतदान केंद्र म्हणून आम्ही जाहीर करण्यात आलेलं होतं। त्यासाठी काल या ठिकाणी पूर्ण केंद्राची सजावट करण्यात आलेली आहे। सुरुवातीला आलेल्या मतदान करण्याकरिता महिलांना व पुरुषांना या ठिकाणी गुलाबाची फुलं देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व असलेल्या सुविधा, अपंग मतदारांकरिता व्हीलचेअर, त्यानंतर बाकी रॅम्प या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि अत्यंत चांगल्या रीतीने मतदान प्रक्रिया सुरू आहे। याच ठिकाणी आमचे झोनल ऑफिसर श्री क्षीरसागर साहेब, आमच्या खरमाटे मॅडम नायब तहसीलदार आहेत आणि सर्व केंद्राध्यक्ष यांनी चांगल्या रीतीने या ठिकाणी या मतदान केंद्राची तयारी करून घेतलेली आहे। मतदार बंधू-भगिनींना माझी नम्र विनंती आहे की मतदान सुरू झालेलं आहे। आपलं मतदान करणं हे कर्तव्य आहे, आपलं राष्ट्रीय काम आहे। हे आपल्याला एक लोकशाहीमध्ये घटनेनं दिलेला अधिकार आहे। त्या अधिकाराचा निर्भीडपणे आपण उपयोग करून सर्वांनी कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता, कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता, कुठल्याही प्रकारच्या अफवेवर विश्वास न ठेवता आपण आपलं कर्तव्य बजावून मतदान करावं हे नम्र आवाहन मी करतो। डॉक्टर प्रकाश आंबेडकरांमुळे भाजप आणि काँग्रेससमोर तगडं आव्हान आहे सोलापूर। मला असं वाटतंय की आव्हान वगैरे काही नाही। माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी गेल्या 5 वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मी ठेवलेला आहे आणि भविष्यात हा भारत समृद्ध कसा होणार आहे, या देशाची प्रगती कशी होणार आहे, हा देश समृद्ध होण्यासाठी, हा देश सुरक्षित राहण्यासाठी
आणि गरीब माणूस हा प्रवाहात आला पाहिजे, गरीब माणूस स्वाभिमानानं जगला पाहिजे, तरुण मुलांना रोजगाराच्या संधी या देशामध्ये उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. या भूमिकेतून भारतीय जनता पक्ष आदरणीय नरेंद्रभाई मोदी काम करत आहेत. त्याच्यामुळे कुठलंही आव्हान वगैरे नाही आणि केलेल्या कामाची पावती म्हणून जनता नक्कीच माननीय नरेंद्रभाई मोदीला फिर एक बार मोदी सरकार. महाराष्ट्राची काही वादग्रस्त वक्तव्यामुळे थोडंसं अडचणीत होता, त्याचा कितपत फटका बसेल? भाजपच्या उमेदवारांनी काही वादग्रस्त वक्तव्य केले. मला असं वाटतं की वादग्रस्त वगैरे काही नाही. एखादा शब्द करतो मागचा पुढचा आधार धरला तर काही अडचण नाही. जनता समजून शकते, मला खात्री आहे. वादग्रस्त विषय वगैरे कोणताही नाही. एकच आहे की फिर एक बार मोदी सरकार आणि हा देश सुरक्षित राहण्यासाठी, गरिबी दूर करण्यासाठी मला असं वाटतं की जनता हे मोदी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. 40 वर्ष नागरिकांना मी आव्हान करते की त्यांनी सर्वांनी, कारण लोकशाहीमध्ये नागरिकांचं एक मोठं शस्त्र म्हणजे मतदान आहे. नागरिकांनी खुल्या मनाने आणि मोकळ्या मनाने सगळ्यांनी मतदान करावं आणि सर्व नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा अशी मी सगळ्या नागरिकांना विनंती करते, आव्हान करते. आज ऊन आहे, आपल्या सोलापूरमध्ये तर 45 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, पण तरीसुद्धा नागरिकांनी आज आपला वेळ देऊन मतदान करावं अशी मी सगळ्यांना विनंती करते. लोकशाहीचा हा सगळ्यात मोठा महोत्सव. या चुरशीच्या निवडणुकीमध्ये योग्य उमेदवाराला नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान देऊन विजयी करावं असं आव्हान अस्मिता विजन परिवाराच्या वतीनं मी करत आहे. मतदानाचा हक्क बजावणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानं एक लोकशाही बळकट होते. याच्यावरती नागरिकांचा आणि मतदाराचा विश्वास असायला हवा. यासाठी आज सगळ्यात जास्त मतदारांनी बाहेर पडावा आणि मतदानाचा हक्क बजावा एवढी विनंती पुन्हा एकदा आमच्या परिवारातर्फे अस्मिता विजन, मनोरमा परिवार ह्या सगळ्यांच्या वतीनं मी करत आहे.